आज टिफिनला हुंडा पाहिजे होती भरलेल्या वांग्याची भाजी, तर त्यांच्यासाठी ती भाजी वगैरे रेडी करून घेतली आणि टिफिन वगैरे पॅक केला. पण मला तर ही भाजी पर्सनली एवढी जास्त आवडत नाही, म्हणून मी इथं माझ्यासाठी भरीत बनवायला घेतलं होतं का जे की मला खूप आवडतं. माझ्याकडे भरीताची वांगी तर नव्हती, पण मी या वांग्याचं पण भरीत बनवते. त्याचं एक खूप टेस्टी होतं, एकदा नक्की ट्राय करा. एका कढईमध्ये तेल गरम केलं आणि कांदा वगैरे परतून घेतला आणि त्यामध्ये कट केलेले वांगे पण परतून घेतले आणि हे सगळं व्यवस्थित परतून घेतल्यानंतर वाटून घेतलं आणि त्यानंतर लगेच त्याच कढईमध्ये थोडंसं तेल ॲड केलं, जिरे मोहरी ॲड केली आणि टोमॅटो पण ॲड केला. हे सगळं व्यवस्थित परतून घेतलं आणि थोडेसे भाजलेले शेंगदाणे ॲड केले, त्यामुळे खूप छान लागते टेस्ट. आणि कढीपत्ता पण नक्की ॲड करा, माझ्याकडून राहून गेला होता. आणि त्यानंतर जे आपण मिश्रण वाटून घेतलं होतं ते ॲड केलं आणि त्यानंतर त्यामध्ये बेसिक मसाले जसं की मीठ, हळद, तिखट, थोडासा गरम मसाला हे सर्व टाकून व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलं आणि एक झाकून एक वाफ घेऊन दिली. आणि वाफ दिल्यानंतर मग वरून कोथिंबीर टाकून मस्त मिक्स करून घेतलं आणि खूप छान टेस्टी भरीत होतं. नक्की ट्राय करा ही रेसिपी एकदा. आणि त्यानंतर आज भाकरी नव्हती, त्यामुळे चपातीसोबतच खाल्लं. भाकरीसोबत अजून जास्त छान लागतं. आणि त्यानंतर मशीन वगैरे लावून घेतली कपड्यांची आणि दुपारच्या वेळेला काहीतरी गोड खाण्याची इच्छा झाली म्हणून थोडीशी शेवयाची खीर बनवली होती आणि ती एन्जॉय केली. तसंही मी जास्त काही गोड बनवत नाही घरी. आणि नंतर रात्रीच्या वेळेला भूक नव्हती जास्त, म्हणून झटपट होणारा असा सिंपल मसाले भात बनवला आणि एन्जॉय केला. तर असा होता आजचा मिनी ब्लॉग. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.